आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शाळा कॉलेजीची मान्यता घेऊन शिक्षणाचा मांडला बाजार 25 मे 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. देशात पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात येथील संस्थाचालकांनी कागदोपत्री शाळा कॉलेजसह शिक्षक शिक्षेतर कर्मचारी नियुक्ती केल्याचे दाखवून शासनाकडून मान्यता घेतली. मात्र प्रत्यक्षात शिक्षणाचे कुठलेही कार्य न करता पैशाचा हव्यासात शासनाची फसवणूक करीत शिक्षण वर्गाची टाईप करून 50% भागीदारी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. अशा प्रकारे शिक्षण क्षेत्राला धंद्याचे स्वरूप देणाऱ्या संस्थाचालकावर कारवाई करून त्यांच्या शाळा कॉलेजची मान्यता काढण्याची मागणी पुढे आली आहे. पूर्वी विद्यार्थी 10वीत असल्यापासून खाजगी शिकवणी वर्गाकडून त्याला सहज हाणून हेरले जायचे. मात्र आता 8वीपासूनचे राकेट पुरोगामी राज्यात शिक्षण क्षेत्राला आले धंद्याचे स्वरूप. पैशाच्या हव्यासात शिकवणी वर्गासोबत अनेक टाईप विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. पालकही शिकवणी वर्गाच्या जाहिरातींना बळी पडत आहेत. त्यामुळे शिकवणी वर्गाचे शुल्क देखील मोठ्या प्रमाणात वाढले. नोट, MST, CET, JEN, मेन, ॲडव्हान्स, इत्यादी स्पर्धा परीक्षासह 12वी विज्ञानाचा क्रमिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 2 लाखाचे पॅकेज खाजगी शिकवणी वर्ग घेत आहेत. या रॅकेटमध्ये खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा कॉलेजचा समावेश आहे. राज्यातील फडणवीस सरकारकडून वाकल्या अपेक्षा सध्या सर्वत्र 10वी-12वीच्या शिकवणी वर्गांना पेट फुटले आहे. आमचे विद्यार्थी हमखास मेरिट येतात अशी जाहिरात करून कोट्यावधीची माया हे शिकवणी वर्ग गोळा करून गब्बर होत आहे. खाजगी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून होणारे वार्षिक उलाढाल तब्बल शेकडो कोटीच्या घरात असून सर्वाधिक मागणी असलेले शिक्षक यातून वर्षाला करोडो कमवतात. त्यामुळे शिकवणी वर्गाच्या वाढत्या प्रस्तावावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यातील फडणवीस सरकारकडून शिक्षण क्षेत्रातील सुधार दृष्टीने अपेक्षा वाढल्या असून अशा शिक्षणाचा धंद्यावर सरकारने छापे टाकावे. हुडकेश्वरमधून संचालित होते बोगस शाळा कॉलेजचे रॅकेट. विश्वसनीय सूत्रांनुसार हुडकेश्वर परिसरातील एका संस्थाचालकाने आपल्या शाळा कॉलेजचा व्याप वाढवण्यास अल्पावधीत कोट्यावधी होण्यासाठी जिल्ह्यात, तालुक्यात, गावास्तरावर बोगस शाळा कॉलेजचे जाळे पसरवले. अशा शाळांना संरक्षण देऊन तेथील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत कागदोपत्री प्रवेश दाखवण्याचा प्रस्ताव केला जात आहे. सध्या हे महाशय स्वतःला शिक्षणमंत्री म्हणून मिळवून घेत आहेत. त्यांच्या संरक्षणात बोगस शाळा कॉलेज व खाजगी शिकवणी वर्गाच्या संगनमताने नागपूर शहरात संपूर्ण जिल्ह्यात शिक्षणाच्या क्षेत्रात धंद्याचं स्वरूप आले आहे अशी मागणी पुढे आली आहे. ईडीने संस्थाचालकावर कारवाई करावी. सरकारने कायदे करूनही शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करणारे अनेक जण उघडपणे शिकवणी वर्गात घेतात. प्रशासनाने कारवाई केल्यानंतर हे वर्ग बंद होऊ शकले नाहीत. एखादा दुसरा अपवाद वगळता 10वी व 12वीची परीक्षा देणारा वर्ग शहरात बेकायदेशीररित्या चालते त्या व्यवसायात गेल्या काही वर्षात सतत वाढत गेलेली आर्थिक उलाढाल पांढरपेशा वर्गाने डोळे पांढरे करणारी आहे. त्यामुळे संगनमताने सुरू असलेल्या अशा शाळा कॉलेजेसह खाजगी शिकवणी वर्गावर ईडीने कारवाई करावी अशी मागणी गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांची आहे.